नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर युवक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि तितक्या जबाबदारीने आपण संपन्न करत असतो। स्वामी विवेकानंदांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। स्वामीजींच्या कार्यावरती शब्दप्रकाश टाकण्यापूर्वी, वाक्प्रकाश टाकण्यापूर्वी त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना सर्वप्रथम मी मनपूर्वक नमन करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये दत्त घराण्यामध्ये 12 जानेवारी 1863 रोजी स्वामीजींचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचं नाव विश्वनाथ तर आईंचं नाव भुवनेश्वरी देवी असं होतं। 2 बहिणींच्या नंतर यांचा जन्म झाल्यामुळे घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद पाहायला मिळाला। घरच्यांचं असं म्हणणं होतं की काशी विश्वनाथाच्या कृपेमुळे हा सुपुत्र आपल्याला प्राप्त झालेला आहे। अशा प्रकारचा एक त्या घरातल्या त्यांच्या परिवाराचा समज होता आणि या मुलाचं नाव नरेंद्रनाथ अशा प्रकारचं त्यावेळी ठेवण्यात आलेलं आहे। वयाच्या 5व्या वर्षी स्वामीजींना शाळेत पाठवलं गेलं, परंतु शाळेमध्ये काही त्यांचं सुरुवातीला मन लागत नव्हतं। 8च दिवस स्वामीजींनी शाळा केलेली आहे। त्यानंतर घरीच राहून पंतोजीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। पाठांतर त्यांचं इतकं दांडगं होतं, सांगितलं जातं की एकदा एखादी गोष्ट वाचन केली की ती गोष्ट ते कधीही विसरायचे नाहीये। 1870 त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी ठेवण्यात आलेलं होतं। ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे। वयाच्या 14व्या वर्षी त्यांना पोटदुखीचा त्रास देखील सुरू झाल्याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वडील विश्वनाथ बाबू हे नोकरीला होते आणि नोकरीच्या निमित्तानं ते रायपूरला राहायला होते आणि अशा वेळेला या नरेंद्राला देखील आपल्या वडिलांच्या नोकरीमुळे कधी इथे तर कधी तिथे शिक्षणासाठी भ्रमंती करावी लागलेली आहे। एकदा तर या नरेंद्रनाथानं आपल्या वडिलांना प्रतिप्रश्न केला होता। तो असं म्हणाला होता की तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलाय? आणि मुलाचा हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर वडिलांना थोडंसं आश्चर्य तर झालंच, परंतु ते म्हणाले की मी काय ठेवले म्हणून मला विचारतोस तू? तर जा आणि आरशामध्ये तुझं रूप बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की मी तुला तुझं शरीर, बलदंड शरीर दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुला शिक्षणही दिलेलं आहे। ही गोष्ट माझ्या बाळा तू लक्षात घेतली पाहिजे। अशा प्रकारचा या ठिकाणी बापलेकांचा संवाद झालेला सांगितला जातो। 10वीची परीक्षा या नरेंद्रनाथानं अत्यंत चांगल्या अंकांनी प्राप्त म्हणजे पास झालेले आहेत। खूप चांगल्या मार्क्सने ते पास झालेले आहेत आणि त्यानंतर 1880 त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं। कोलकाता, अलीकडे आपण कलकत्त्याऐवजी त्याला कोलकाता असं म्हणतो, या कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये ते शिकायला गेलेले आहेत आणि त्यांना विद्यार्थी दशेपासूनच तत्वज्ञान या विषयामध्ये रुची राहिलेली आहे। तर त्या महाविद्यालयामध्ये शिकवत असताना प्राचार्य वर्ड्सवर्थ यांची एक इंग्रजी कविता शिकवत असताना ते बोलून गेले की या कवितेचा भाव जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर इथे कोलकात्यापासून जवळच एक महात्मा राहतात, त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस आहे। त्या अशाच प्रकारचं जीवन जगतात। आपल्याला वेळ मिळाला तर त्या महात्म्यांचा जाऊन भेटा, अशा प्रकारे त्यांनी वर्गामध्ये शिकवताना सांगितलं होतं आणि तेव्हापासून नरेंद्रनाथाच्या मनामध्ये या रामकृष्ण परमहंसांना भेटण्याची जिज्ञासा राहिलेली आपल्याला दिसून येते। या नरेंद्रनाथाच्या मनामध्ये सारखा प्रश्न यायचा की मानवी जीवनाचा नेमका उद्देश तरी काय आहे? माणसाचं जीवन नेमकं कशासाठी माणूस जन्माला आलेला आहे? या प्रकारचे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये मानवी जीवनाला डोळ्यासमोर ठेवून राहत आलेले आहेत। नरेंद्रनाथानं या कालावधीमध्ये गायनामध्ये
या ठिकाणी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे, वादनामधलं नैपुण्य आहे, लेखन, संभाषण या काही कला नरेंद्र नाथांना अवगत केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि एका विशिष्ट प्रसंगाच्या निमित्तानं गुरुची पहिल्यांदा भेट नरेंद्रनाथाला झालेली सांगितली जाते की कोलकात्यामध्ये शिमला नावाचा एक मोहल्ला आहे आणि या मोहल्ल्यामध्ये या नरेंद्रनाथाचा एक मित्र सुरेंद्रनाथ नावाचा होता आणि त्यांच्या घरी रामकृष्ण परमहंस येणार होते आणि म्हणून सुरेंद्रनाथानं नरेंद्रनाथाला तिथे येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं आणि तिथे भजनाचा कार्यक्रम होता. रामकृष्ण परमहंस आलेले होते. नरेंद्रनाथ तिथे गेला आणि त्याने एक सुंदर अशा प्रकारचं भजन गायलं आणि हे भजन आणि या नरेंद्रनाथाला बघून गुरुजी अत्यंत प्रसन्न झाले, गहिवरले देखील आणि त्या नरेंद्रनाथाच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवला. आयुष्यामध्ये पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसाची भेट ही सुरेंद्रनाथांच्या घरी कोलकात्यातील शिमला मोहल्ल्यामध्ये झालेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि रामकृष्ण परमहंसांनी या नरेंद्रनाथाला सांगितलं की माझ्या आश्रमामध्ये एकदा तू भेटायला ये. आणि असं सांगितल्यामुळं नरेंद्रनाथ रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमामध्ये त्यांना भेटायला गेलेले आहेत. पण तिथे गेल्याच्या नंतर रामकृष्णांचं हे वागणं त्यांना काही पटलेलं नाही आहे, कारण ते आपल्या पत्नीला आईचा दर्जा देऊन तिच्याशी वागत असायचे. नरेंद्रनाथ त्यावेळेला परिपक्व त्याची अवस्था नव्हती आहे आणि त्यामुळं गुरुचा अधिकारच मुळात त्यांना कळाला नाही सुरुवातीला, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून हा नरेंद्रनाथाला या आपल्या होऊ घातलेल्या गुरुच्या या ठिकाणी गुरुग्रही गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं वागणं काही त्यांना सुरुवातीला आवडलेलं नाही त्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर. आणि या प्रकारचा काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागायचे. ते असं म्हणायचे की ईश्वर तर सर्वत्र आहे, तर मग तुम्ही इथेच का, त्या एवढ्या या बंदिस्त ठिकाणीच एका विशिष्ट मंदिरामध्येच त्याची पूजा का करता? मग ईश्वर सर्वत्र आहे तर इथंच एकट्या ठिकाणी या ठिकाणी पूजा करायची काय गरज आहे? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हा नरेंद्रनाथ रामकृष्ण परमहंसांना विचारत राहायचा आणि रामकृष्ण परमहंस त्यांचे समर्पक अशा प्रकारचे उत्तर द्यायचे. ते असं म्हणायचा नरेंद्रनाथ की तुम्ही देव पाहिलाय का? मग पाहिला नाही तर तुम्ही देवदेव कशासाठी करता आहात? अशा प्रकारचे विविध प्रश्न जिज्ञासेपोटी सुरुवातीला त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलेत आणि रामकृष्ण परमहंसांनी देखील त्याची समर्पक अशा प्रकारचे समाधान होईल अशा प्रकारची काही उत्तरं दिलेली आहेत. पण सुरुवातीच्या काळात नरेंद्रनाथाचा मात्र रामकृष्ण परमहंसांच्या वरती म्हणावा तेवढा विश्वास बसलेला नाही आहे. रामकृष्ण परमहंस म्हणजे विवेकानंद BA अंतिम वर्षामध्ये परीक्षा जवळ आलेली आहे आणि अशा अवस्थेमध्येच त्यांचे वडील अचानक हृदयबंद पडून हे जग सोडून जातात. वडिलांचा मृत्यू होतो आणि घर ओढ्यावर पडतं. काही भावंड, आई आणि नरेंद्रनाथ आता हे घर चालवायचं तर कसं? कारण घर चालवण्यासाठी घराचा कर्ता वडीलच निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं जगण्याचाच प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून नोकरी करण्याचा विचार या ठिकाणी ते करायला लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की अनुवादकाची नोकरी त्यांना करावी लागली. बघा, इतका मोठा माणूस विवेकानंदांसारखा, परंतु त्यांना सुरुवातीच्या काळात अडचणीमुळे अनुवादकाची नोकरी करावी लागली. ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या शाळेमध्ये काही दिवस त्यांनी शिक्षक म्हणून देखील काम केलेलं आहे. असं म्हणतात की वडील गेले आणि त्यावेळेला तर या नरेंद्रनाथाच्या मनामध्ये असा विचार आला होता की हे जगच सोडून जावं, म्हणजे एका अर्थानं आत्महत्या करावी, हे जग सोडून जावं, या जगात राहूच नाही अशा प्रकारचा विचार त्याच्या मनात आलेला होता. आणि हा विचार त्यांनी रामकृष्ण परमहंसांना देखील बोलून दाखवला होता की मला या जगात राहावंसं वाटत नाही आहे. त्यावेळेला रामकृष्ण म्हणाले की कशामुळं? तर ते म्हणाले की मला अडचणी येतात याचं काही वाटत नाही, परंतु गरिबीमुळं माझे भावंडे आणि माझी आई उपाशी राहते, हे काही मला बघवत नाहीये आणि त्यामुळे या जगात राहण्याची इच्छा होत नाहीये. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की जर तुझी ती व्यवस्था जर केली तर तू इतर राहशील का? तर नरेंद्रनाथ म्हणाला होता की मग विचार करेन, पक्क काही मी सांगू शकत नाही. तर त्यावेळेला रामकृष्ण परमहंस म्हणाले की मग जा ना,
देवीकडे जाऊन काहीतरी माग. देवी प्रसन्न झाली तर तुझा हा प्रश्न सुटेल. आणि मग असं सांगितल्यामुळे रामकृष्ण परमहंसांनी हा नरेंद्रनाथ देवीकडे जातो आणि देवीला मागतो. आणि असं म्हणतात की देवी प्रसन्न होते आणि देवी प्रसन्न होऊन म्हणते की माझ्या शिष्या काय मागायचे ते माग. तर अशा वेळेला विवेकानंद काय मागतात, तर त्यांनी ठरवलं होतं की आपली ही जी गरिबी आहे, आपली अडचण देवीच्या समोर प्रसन्न झाल्यानंतर मांडावी. परंतु तिथं जेव्हा देवी प्रसन्न होते तेव्हा ते न मागता ते देवीकडे भक्ती दे, ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे अशा प्रकारची मागणी करतात. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जेव्हा जेव्हा देवी प्रसन्न होते त्यांच्या चरित्रात सांगितलं गेले तेव्हा तेव्हा हेच ते मागतात. रामकृष्ण परमहंस म्हणतात की तुला जे पाहिजे प्रपंचामधलं ते का मागत नाहीयेस. तर नरेंद्रनाथ म्हणतात की मागण्याचा विचार करतो, पण देवी समोर आली की मला ते सुचत नाही, मी हे मागतो. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी जाणलं की हा वेगळ्याच घाटणीतला शिष्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी या नरेंद्रनाथाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. रामकृष्ण परमहंस हे त्याचे पुढे गुरु होतात आणि गुरुला म्हणजेच रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर होतो आणि सतत ते बोलत असतात आणि त्यामुळं त्यांच्या घशाच्या कॅन्सरमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागतो. आणि नरेंद्रनाथाच्या लक्षात येतं की आता गुरु काही जास्त दिवस जगतील असं वाटत नाही. आणि म्हणून ते एकदा आपल्या गुरुलाच म्हणतात की तुम्हाला इतकी देवी दररोज बोलते, भेटते, मग एवढं जर असेल तर तुम्ही देवीला हा कॅन्सर कमी करण्यासाठी का मागणी मागत नाहीये. तर तेव्हा ते म्हणाले की असं नाही, शरीराचे जे भोग आहेत ते आपण भोगलेच पाहिजेत, एवढ्यासाठी मी काही देवीला मागणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना तो कॅन्सर वाढत गेला आणि याच कॅन्सरमुळं त्यांचे गुरु असलेले रामकृष्ण परमहंस हे जग सोडून गेलेले आहेत. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना अष्टसिद्धी देतो, तुझी इच्छा आहे का सांग म्हटल्याच्या नंतर तर ते म्हणाले की नाही, मला निर्विकल्प समाधीचा आनंद द्या, आता ह्या सिद्धी वगैरे घेण्याचा माझा काही आता मनस्थिती नाही आहे. आणि या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी ज्या निवडक शिष्यांना संन्यास दीक्षा दिली त्यामध्ये विवेकानंद एक होते. आणि अशी संन्यास दीक्षा देऊन 15 ऑगस्ट 1886 रामकृष्ण परमहंस हे घशाच्या कॅन्सरमुळं हे आपलं जग सोडून इथून निघून गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि स्वामीजींनी स्वामी विवेकानंद व सच्चिदानंद ही नावं धारण केलेली आहेत. आणि वराह नगरात हे शिष्य भाड्यानं राहत होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अयोध्या, लखनौ, आग्रा, वृंदावन या ठिकाणी देखील हा नरेंद्रनाथ फिरत असलेला आपल्याला दिसून येतोय. नरेंद्रनाथ जिथं जिथं मी उल्लेख करतोय तो विवेकानंदच आहेत, परंतु त्यांना विवेकानंद नाव प्राप्त होईपर्यंत नरेंद्रनाथ हाच उल्लेख मी मुद्दामहून करतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 1888 इतके काही शहरामध्ये ते फिरून आले आणि नंतर पुन्हा 1888 आपल्या मूळ वराहनगरला राहण्यासाठी नरेंद्रनाथ म्हणजेच विवेकानंद आलेले आहेत. 1890 गाजीपूरला पुन्हा ते गेलेले आहेत. पुन्हा एकदा गुरुमाता शारदामणी, मला माहिती आहे की रामकृष्ण परमहंसांच्या पत्नीचं नाव शारदामणी होतं, तर शारदामणी या गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा ते भारत भ्रमणासाठी घराच्या बाहेर पडलेले किंवा गुरुच्या आश्रमातून बाहेर पडलेले आपल्याला दिसून येतात. आणि विवेकानंदांनी, आता नरेंद्रनाथ म्हणत म्हणत आपण विवेकानंदांनी पंजाब, राजस्थान, गुजरातला गेलेले आहेत. पोरबंदर येथे देखील ते आलेले दिसून येतात. पोरबंदर या ठिकाणी त्यांना प्रख्यात महाराष्ट्रीयन विद्वान श्री शंकर पांडुरंग पंडित यांची भेट होते आणि त्या ठिकाणी या पोरबंदरला या शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे 11 महिने त्यांनी वास्तव्य केले आणि इथं 11 महिन्यामध्ये वेदांतावरचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आणि 11 महिन्याच्या नंतर तिथून पुढे ते द्वारकेला जातात, मांडवीला जातात, पालितानाला जातात, बडोदा, खांडवा, मुंबईला ते बॅरिस्टर रामदास छबिलदास यांच्याकडे जाऊन राहिलेले आपल्याला दिसून येतात. पुण्याला ते रेल्वेने प्रवास करतायत आणि येत असतानाच म्हणजे रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांची आणि लोकमान्य टिळकांची भेट होते आणि दोघेही अस्खलित इंग्रजीतनं एकमेकांशी संभाषण करताना दिसून येतात. आणि एका
या ठिकाणी ऐतिहासिक क्षण आपल्याला म्हणावा लागेल की दोन्हीही महापुरुष एकत्र कुठे भेटतात तर रेल्वेच्या डब्यात भेटतात आणि तिथे अध्यात्माच्या संबंधानं त्यांची चर्चा होत असल्याबद्दल दिसून येते. ते महाबळेश्वरला देखील आलेले आहेत, बेळगाव, बेंगलोर, मैसूरला गेलेले आहेत, कोल्हापूरला देखील ते आलेले आहेत. कोल्हापूरला आले तेव्हा छत्रपती शाहू महाराज हे फार लहान होते. त्यावेळेला ते आनंदीबाई महाराज यांची भेट घेतात. आनंदीबाई महाराज त्यांचा आदर सत्कार करतात, त्यांची व्याख्यानं देखील आयोजित केलेली आपल्याला माहिती आहेत. नंतर ते मैसूरहून कन्याकुमारीला गेलेले आहेत आणि कन्याकुमारीला तिथे जी समुद्रात खडक आहे त्या खडकावरती बसून ते आराधना करतात आणि असं सांगितलं जातं की इथं आल्यामुळेच त्यांना राष्ट्रोत्थानाची त्या समुद्रातल्या खडकावर बसल्यानंतरच खऱ्या अर्थानं प्रेरणा होते. नंतर ते पॉंडिचेरीला जातात, नंतर ते मद्रासला जातात. मद्रासला गेल्याच्या नंतर मात्र मद्रासी शिष्यांनी त्यांना शिकागोला जाण्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की त्या कालावधीमध्ये शिकागोला एक धर्म परिषद आयोजित केलेली होती. सर्वधर्म परिषद कशासाठी आयोजित केलेली होती तर 1492ला कोलंबसाने अमेरिका नावाचा एक अज्ञात जग शोधून काढलेलं होतं आणि या घटनेला 400 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून त्याची 4th शताब्दी महोत्सव अमेरिकेमध्ये साजरा केला जाणार होता आणि त्या निमित्तानं ज्ञान विज्ञान प्रदर्शन आणि शिकागोला सर्वधर्म परिषद आयोजनाचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळं देशोदेशीचे धर्मामध्ये जे काही पारंगत ज्या त्या धर्माचे लोक असतील त्यांना तिथे पाचारण करण्यात आलेलं होतं आणि त्या निमित्तानं मद्रासी जे त्यांचे शिष्य आहेत त्या सगळ्या शिष्यांचं म्हणणं असं होतं की नरेंद्रनाथ म्हणजे विवेकानंदांनी कुठं जावं तर या शिकागोच्या परिषदेमध्ये जावं असा सगळ्यांनी आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी या नरेंद्रनाथांना 500 रुपये दिलेले आहेत. त्या कालावधीमध्ये गुरूंनी देखील स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन या शिकागोच्या परिषदेला जाण्यासाठीचं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि 31 मे 1893ला मुंबई बंदरातून एका बोटीनं हे नरेंद्रनाथ कुठं निघालेले आहेत तर शिकागोच्या धर्म परिषदेसाठी निघालेले आपल्याला दिसून येत आहेत. परंतु तिकडे जाण्याच्या पूर्वी खेत्रीचे राजे साहेब असं म्हणतात की या नरेंद्रनाथाच्या आशीर्वादामुळं या खेत्रीच्या राजेसाहेबांना पुत्रप्राप्ती झालेली होती आणि त्यामुळं त्यांनी या नरेंद्रनाथांना आपल्या दरबारामध्ये पाद्यपूजा करण्यासाठी बोलवलेलं होतं आणि तिथं बोलून त्यांची पाद्यपूजा केली आणि त्याच वेळेला या खेत्रीच्या राजांनी पहिल्यांदा त्यांचं नामकरण विवेकानंद असं केलेलं आहे. उद्या आपल्याला जर MPSC मध्ये UPSC मध्ये कुठेही प्रश्न विचारला गेला की विवेकानंद हे नामाभिधान नरेंद्रनाथांना कधी प्राप्त झालं, कुणी दिलं, तर त्याचं उत्तर आहे खेत्रीच्या राजांनी दिलेलं आहे आणि वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे 30 वर्षापर्यंत नरेंद्रनाथ हे नाव विवेकानंदांच्या जीवनामध्ये आहे आणि वयाच्या 30व्या वर्षी विवेकानंद हे नाव खेत्रीच्या राजांनी त्यांना दिलेलं ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. हे शिकागोला गेलेल्या धर्म परिषदेसाठी तोपर्यंत हिंदू धर्माचा प्रतिनिधी ठरलेला नव्हता, कारण हिंदूमध्ये एकवाक्यता नव्हती. ज्यांनी खूप अभ्यास केला होता त्यांचं इंग्लिश बेताचं होतं आणि ज्यांची इंग्लिश भाषेची समज चांगली होती त्यांना शास्त्र माहिती नव्हती आणि ज्यांना या दोन्ही गोष्टी माहिती होत्या त्यांचं मन कोतं होतं आणि त्यामुळं नेमकं हिंदू धर्माचा प्रतिनिधी शिकागो परिषदेला कुणी गेलेला नव्हता आणि म्हणून नरेंद्रनाथांना या खेत्रीचे राजे असतील की मद्रासी शिष्यांनी मुंबईवरून बोटेवरून त्या ठिकाणी शिकागोसाठी पाठवलेलं आहे. नरेंद्रनाथ बोटीचा प्रवास करत करत शिकागोला पोहोचलेले आहेत. तिथे गेले आणि उतरले. लॉजवर थांबावं म्हटलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्येक लॉजच्या समोर एक बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवर लिहिलेलं होतं कुत्रे आणि भारतीयांना या लॉजमध्ये प्रवेश नाही. म्हणजे भारतीय माणसांच्या बद्दलची अमेरिकेतल्या लोकांची काय मानसिकता होती ही गोष्ट आपल्या लक्षात येते. प्रत्येक लॉजच्या समोर बोर्ड लावलेला होता की या लॉजमध्ये कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नाही. म्हणजे कुत्र्यांच्या बरोबरीची वागणूक भारतीयांना देण्याचं काम
अमेरिकेतले हे लोक करत असताना पाहिलं आणि विवेकानंदांचं मन अत्यंत व्यथित झालेलं आहे. एकात राहता येईल, एका ठिकाणी मात्र असं होतं की राहता येईल म्हटले, पण इथं तुम्हाला आमचं जेवण मिळणार नाही. तेव्हा विवेकानंद म्हणाले की हरकत नाही, अशी मला उपवासाची सवय आहे, पण मला राहण्याची आपण संधी द्यावी. परिषदेच्या कार्यालयात जायचं ठरवलं, पण तिथं जायचं असेल तर त्याला भारतातून हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत म्हणून प्रशस्तीपत्र तरी सोबत पाहिजे ना. आपण एखाद्या कॉन्फरन्सला जातो, ओरिएंटेशनला जातो, कुठेही जातो तर आपण आपली आयडेंटिटी कुठून आलोय सर्टिफाय केलेलं आपल्या सोबत पाहिजे ना. त्याच्याशिवाय जसा प्रवेश मिळत नाहीये. इतर अमेरिका होती, तिथं सगळं काटेकोरपणे चालणार होतं. आणि इकडं विवेकानंद आलेले तर होते, परंतु येत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रशस्तीपत्र त्यांच्याकडे नव्हतं. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं गेलं की तुम्ही प्रशस्तीपत्र आणलेलं आहे का? तर ते म्हणाले नाही आणलेलं. आता मात्र विवेकानंद परेशान झाले की आता काय करायचं. आणि मग तिथून त्यांनी भारतीय काही लोकांना पत्रव्यवहार केला आणि विनंती केली की आपण मला प्रशस्तीपत्र पाठवावं, कारण मला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण दुर्दैव असं की त्यांच्या पत्रांचा कोणीही दखल घेतलेली नाही आहे. आणि त्यावेळेला विवेकानंदांनी जे उद्गार काढलेले ते असं म्हणतात की हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंसारखे अनुदार लोक नाहीत. शेवटी त्यांच्या मनाला व्यथा झाली की म्हणाले हिंदू धर्म चांगला आहे, परंतु तिथे राहणारे लोक मात्र अनुदार आहेत, कारण एकानं देखील प्रशस्तीपत्र पाठवलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या जवळजवळ आशा मावळलेल्याच आहेत की आपण जरी शिकागोला असलो तरी प्रशस्तीपत्र नसल्यामुळे आपल्याला या परिषदेमध्ये मात्र प्रवेश मिळणार नाही आहे. त्यावेळेला काही जणांनी सांगितलं की तुम्ही आता इथं राहू नका, बोस्टनला जा. आणि मग त्यांनी बोस्टनला जायचं ठरवलं. गाडीमध्ये जात असताना एका सभ्य स्त्रीची त्यांची ओळख झाली. त्या स्त्रीनं त्या विवेकानंदांना त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथं राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था झाली. एके दिवशी ते आजूबाजूचा प्रदेश फिरायला निघालेले आहेत. तेवढ्यामध्ये त्यांना एका प्राध्यापकाची भेट झाली. त्या प्राध्यापकाचं नाव आहे राईट नावाचा प्राध्यापक, जो हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक तत्वज्ञानाचा म्हणून अत्यंत प्रसिद्धीस पावलेला होता. त्या राईट नावाच्या प्राध्यापकाची आणि विवेकानंदांची भेट झाली. दोघांच्या मध्ये चर्चा झाली. तेव्हा हा हार्वर्ड विद्यापीठातला विद्वान प्राध्यापक तत्वज्ञानातला, तर त्याने जेव्हा विवेकानंदांशी चर्चा केली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला की अरे या माणसाकडे किती विद्वत्ता आहे. केवळ BA शिकलेले होते विवेकानंद, परंतु राईट या प्राध्यापकाच्या वरती त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडला. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही, यांना आपण शिकागो परिषदेमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या परिषदेलाच एक पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? ते असं म्हणाले की अमेरिकेतील सर्व प्राध्यापकांचा व्यासंग ज्यांच्या पासंगालाही पुरणार नाही असा एक निसंग बैरागी भारतातून आला आहे. त्याचं बोलणं ऐकलं नाही तर तुम्ही करंटे ठराल. परिषदेला पत्र लिहिलं की अरे तुम्ही काय लावलंय, म्हटले प्रशस्तीपत्र नाही म्हणून. अमेरिकेतले सगळे प्राध्यापक एका तराजूमध्ये घातले, त्यांचा सगळा अभ्यास. तरीही त्या आलेल्या संन्याशाच्या पासंगाला देखील तुमच्या सगळ्या प्राध्यापकांची व्यासंगता टिकणार नाही. एवढी व्यासंगता या संन्याशाकडे आहे. आणि त्याला जर तुम्ही या धर्म परिषदेमध्ये बोलायला संधी नाही दिला तर तुमच्या इतके करंटे दुसरे कोणीच ठरणार नाही. तसं पत्र, खणखणीत पत्र लिहिलं आणि ते पत्र पाठवलं. ते पत्र दिलं गेलं. गाडीतही बसवलं विवेकानंदांना त्यांच्याकडं. ते पत्र देऊन त्यांचं तिकीटही काढलं. त्यांच्यासोबत काही पत्ते दिले की तिथे गेल्याच्या नंतर शिकागोत कुठं कसं काय जायचं. पत्त्याच्या चिठ्ठ्या मात्र येताना विवेकानंदांनी हरवल्या. आणि मग आता एका मोकळ्या डब्यामध्ये एवढा मोठा विद्वान माणूस, परंतु एवढा संन्यासी माणूस, त्यागी माणूस, परंतु इतकी अवहेलना झाली की एका डब्यामध्ये रात्रभर कुडकुडत त्यांना रात्र काढावी लागलेली आहे. कोणीच घरामध्ये घेत नाही आहे. त्यावेळेला कंटाळून रस्त्यावरती एका चबुतऱ्यावर ते बसलेले आहेत. एक बाई बंगल्यातून बाहेर आल्या, ज्यांचं नाव मिसेस हेल आहे. आणि त्या हेल नावाच्या स्त्रीनं मात्र त्यांना तिथं पोहोचवलेलं आपल्याला दिसून येतं. 11 सप्टेंबर 1893ला ही शिकागोची धर्म परिषद भरलेली आहे. तिथं त्यांना प्रवेश मिळालाय. 7,000 लोक या धर्म परिषदेमध्ये विविध
देशामधून आलेले आहेत. तिथं फक्त 5 ते 7 मिनिट बोलण्याचाच वेळ देण्यात आलेला होता. त्यामध्ये या 7 मिनिटामध्ये त्या आलेल्या प्रतिनिधीनं स्वतःचा परिचय आणि आपल्या धर्माबद्दलचा परिचय करून द्यायचा होता. ही परिषद 17 दिवस चालणारी होती आणि यामध्ये विवेकानंदांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिल्याच वाक्यामध्ये या परिषदेला जिंकून घेतलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि असं सांगितलं जातं की त्यानंतर त्यांचा एवढा मोठा प्रभाव पडला की जवळपास त्यांनी तिथे 12 भाषणं झालेली आहेत. सगळी लोक या ठिकाणी त्यांच्या भाषणाने प्रभावी झालेले आहेत. खरं तर बाकीचे कसं होतं म्हणतात, शिवाजीराव भोसले सरांनी सांगितलं की उंच वाट्यावर बोलणारे उभे असायचे, कागदावर प्रकाश पडायचा, कागदाचा प्रकाश वक्त्यावर पडायचा, पण वक्त्याचा प्रकाश मात्र कुठंच पडायचा नाही. प्रत्येक जण शब्दबंबाळ वर्षाव करत होता. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यांनी मात्र केवळ माझ्या बंधू भगिनींनी म्हटल्याबरोबर सलग 2 मिनिट हे सभागृह टाळ्या वाजवत होतं आणि त्याने अमेरिकेंना धन्यवाद दिले. एकत्र आणलात, आपल्याला कोणीतरी धन्यवाद देतोय. प्रत्येक जण वेगळेच बोलले. श्रेष्ठ धर्म माझाच, विद्वान मीच आहे, अशा तोऱ्यामध्ये प्रत्येक जण बोलत होते. परंतु विवेकानंदांनी मात्र सांगितलं की सहस्त्रावधी संन्यस्तांच्या तपश्चरणातून ज्याचा उदय घडला आणि सर्व धर्मांची जननी म्हणून घेणं ज्याच्या बाबतीत यथार्थ ठरेल, अशा प्राचीन सनातन वैदिक हिंदू धर्माचा मी प्रतिनिधी म्हणून आपल्यापुढे उभा आहे. पण माझ्या धर्माचं नेमकं मोठेपण इथं आहे की त्यात अन्य धर्मीयांच्यावरती कधी आक्रमण केलेलं नाही आहे. ज्यानं त्यानं आपल्या धर्मात राहून उन्नती साधावी ही सहिष्णुतेचा विचार जगाला सांगणारा माझा धर्म आहे. आणि अशा प्रकारे या धर्माच्या बद्दलचा विचार इथे मांडलेला आपल्याला दिसून येतो. तुम्ही आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होतात. आमच्याकडे धर्मज्ञानाचा दुष्काळ आहे असं का तुम्हाला वाटतं? आमची माणसं कदाचित अंगाला पारखी झाली असतील, पण धर्मज्ञानात ती कधीच पारखी होणार नाहीत. कारण आमच्या देशातला भिकारी सुद्धा भीक मागण्यापूर्वी देवाचं नाव घेतो, एखादं भक्तिगीत किंवा अभंग गातो. इतकं आम्हाला धर्माबद्दलचं प्रेम आहे. त्यामुळं तुम्ही धर्माचं ज्ञान आम्हाला सांगण्याचं काही कारण नाही. पुढे आठवड्यातून 14 व्याख्यानं ते देत अमेरिकेमध्ये फिरलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठानं त्यांच्या तत्वज्ञानाचे प्राध्यापक, हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना विद्यासन दिलेला आहे आणि हा BA शिकलेला विवेकानंद नावाचा हा भारतीय तत्वज्ञ अमेरिका आणि इंग्लंड, लंडन सारख्या ठिकाणी 3.5 वर्ष भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्माबद्दलचं मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येतात. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा माणसं मोठी व्हायला लागतात तेव्हा त्यांची टिंगलटवाळी करणारी एक जमात त्या काळामध्ये असतेच. म्हणतात ना की बाबळीच्या झाडाला कोणी दगड घालत नाही, तर आंब्याच्या झाडाला दगड घातली जातात. म्हणून आंब्याच्या झाडानं रडत बसायचं नाही आणि बाबळीच्या झाडानं हसत बसायचं नाही की मला दगड घातले नाही, तर आंब्यालाच दगड घालतात. तर आंब्याच्या झाडाने हे विचार केला पाहिजे की मला दगड घालतात याचा अर्थ माझ्याकडे काहीतरी देण्यासारखं आहे. बाबळीला कशासाठी दगड घालते, त्याच्याकडे काहीच नाही आहे. त्या पद्धतीने विवेकानंदांच्या विरोधी देखील काही टवाळखोरांनी त्यांच्या विरोधातली मोहीम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मिशनरीज असे काही होते, परंतु त्याला भीक या विवेकानंदांनी घातलेली नाही आहे. वेदांत सोसायटीची स्थापना त्यांनी पुढे केली. 2दा ते इंग्लंडला गेलेले आहेत. एका कार्यक्रमात त्यांना मार्गारेट नोबेल यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर त्या पुढे भगिनी निवेदिता म्हणून त्यांच्या सोबत आयुष्यभर त्यांनी काम केलेलं आहे. नव्हे तर विवेकानंदांच्या जाण्याच्या नंतर देखील हे विचार त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. 3.5 वर्षानंतर ते भारतात परत निघतात आणि परत येताना तिथल्या अमेरिकनांनी त्यांना प्रश्न विचारला की इतक्या विकसित देशामध्ये तुम्ही राहिलेले आहात, आता तुमच्या मागास भारतामध्ये जात असताना तुम्हाला नकोसं वाटत असेल तेव्हा तुम्ही इथंच राहावं. त्यावेळेला विवेकानंदांनी काढलेले उद्गार अत्यंत महत्वाचे आहेत. ते असं म्हणाले, भारत इथं येण्यापूर्वी मला प्रिय होता, भारत इथं येण्यापूर्वी मला प्रिय होता, पण आता मी परत जाताना भारताच्या किनाऱ्यावरील धूळ सुद्धा मला स्वर्गासमान वाटेल. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी इथं आल्यानंतर प्रॅक्टिकल वेदांत मांडलेला आहे. ते भारतीय लोकांना म्हणाले की अरे बाबा, पुस्तकातला वेदांत आणि हे जग सोडून स्वर्गातला वेदांत मांडू नका, तर आपला स्वभाव आपण बदलला पाहिजे. रंजल्या गांजल्यांची सेवा करणं
हेच खरा वेदांत आहे, या प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. गुंफेमधला वेदांत मला नको आहे, मला हवा असणारा वेदांत व्यवहाराला स्पर्श करणारा असला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की शेवटी वेदांताच्या दुदुंबी चौकापासून शेतापर्यंत आणि रणांगणापासून क्रीडांगणापर्यंत दुमदुमल्या पाहिजेत. समुद्र उल्लंघन करायचं नाही, हा जो आपण विचार मानलेला आहे तो अत्यंत चुकीचा होता. आणि त्यामुळे आपण समुद्र ओलांडून पलीकडे गेलो नाहीत आणि पलीकडे काय चाललंय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण जाणून घेतलं नाही. हे आपलं कोतेपण होतं, ते आपण सोडलं पाहिजे. तिकडं काय चाललंय ते पाहायचं नाही. त्यामुळे आमची ही दुर्दशा झाली. आमच्या दृष्टीमध्ये बदल घडला पाहिजे. आम्ही धर्माला अधर्माची कळा आणली आहे. आमचा धर्म सोहळ्यामध्ये गुरफटून गेलाय. याला शिवू नकोस, याला हसू नकोस, उद्या रुसू नकोस, परवा बसू नकोस, हे सांगण्यासाठी काय धर्म असतो? सामान्य माणसांची उपेक्षा हा खरा अर्थानं अपराध आहे. अशा प्रकारचे विचार ते सतत मांडत आलेले आहेत. कोलकात्याला जेव्हा ते अमेरिकेतनं परत आले तेव्हा त्यांची मोठी मिरवणूक निघाली, तर ते असं म्हणाले की या मिरवणुकीमध्ये मला माझी आई असली पाहिजे. त्या मिरवणुकीमध्ये पहिल्यांदा ते आईला भेटायला गेले. आईला बघितल्याबरोबर एकदम तिच्या पदराखाली आले आणि म्हणाले की होय, आता आई मी खूप मोठा झालो आहे, कारण आता मी तुझ्या पदराखाली आलो आहे. एवढं त्यांचं आपल्या आईवर जीवापाड प्रेम होतं. या सगळ्या मिरवणुकीमध्ये आईला सोबत घेतलं. आईचा पहिला सत्कार केल्याच्या नंतरच विवेकानंद सत्कार स्वीकारत असायचे. म्हणजे मातृप्रेमी आणि मातृभक्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 4 जुलै 1902 असं सांगितलं जातं की त्यांनी पहिल्यांदा कॅलेंडरवरती खून केली. म्हणजे बघा, ही मोठी माणसं सांगून या ठिकाणी प्राण विसर्जन करत असतात. तर त्यांनी पहिल्यांदाच म्हणे की कॅलेंडरवर 4 जुलै 1902 अशी खून करून ठेवलेली होती. त्यानंतर ते त्या दिवशी मंदिरात गेले, दार लावून घेतलं, 3 तास ध्यानस्थ बसले. अमृताच्या पुत्रांनो, सावध व्हा, थोडं दक्ष व्हा, थोडे सावध व्हा, थोडे कार्यक्षम व्हा. अशा प्रकारचा एक गुरुबंधूंना त्यांनी त्याच दिवशी त्या काळामध्ये उपदेश केला, ऐकवला. व्याकरणाचा त्या दिवशी पाठ देखील त्यांनी घेतला. त्यानंतर ते फिरायला गेले. पूर्वपरिचित विज्ञान व धर्म एकत्र करा. आणि त्यानंतर ते वरच्या खोलीमध्ये गेले. काही काळ एका आसनावर बसले. जपाची माळ हातात होती. 8:45च्या सुमारास 2-3 दीर्घ श्वास त्यांनी सोडले आणि या जगाचा निरोप घेतला. ज्यावेळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, मी आपल्याला तारीख सांगितली, ती म्हणजे या ठिकाणी 4 जुलै 1902 यावेळी त्यांचं वय 40पेक्षाही कमी होतं. 40पेक्षा कमी वय असताना विवेकानंदांनी जो कार्याचा डोंगर उभा केला, आचरणाचा डोंगर उभा केला, आपण 70 ओलांडली तरी आपल्याला ते करता येत नाही. मला असं वाटतं की ही महापुरुष जगतात फार कमी काळ, परंतु कार्यकर्तृत्व मात्र खूप मोठं करत असतात. जेव्हा विवेकानंद गेले तेव्हा त्यांची आरती, शेवटची आरती भगिनी निवेदितांनी केली आणि त्याच वेळेला तिथं त्यांच्या आई उपस्थित होत्या. तर आईनं आपला मुलगा गेल्याच्या नंतर जे उद्गार काढलेत ते असे आहेत, पोरा गेलास, जाणार नाही असं वाटलं होतं. पोरा गेलास, जाणार नाही असं वाटलं होतं. हरकत घेण्याचा माझा अधिकार आता संपला आहे. आता तू मोठा झालास. तू जाण्यामुळे तुला नमस्कार करण्याची वेळ आता आली आहे. पण स्वर्गाच्या द्वारी ईश्वर तुझी वाट बघत असेल. जा माझ्या पोरा. काशी विश्वेश्वराच्या कृपेनं तू माझ्या पोटी आलास. पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवाला हे सांगायला विसरू नको की माझ्या शेजारी माझ्या आईला जागा ठेवायला तू विसरू नको. आणि या पद्धतीनं आईनं भावोद्गार काढलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर भगिनी निवेदितांनी मात्र त्यांचं जे कार्य राहिलेलं होतं ते कार्य या ठिकाणी पुढे चालवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचं हे विवेकानंदांचं चरित्र आपल्याला त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी पाहावयाचं आहे. आपणही आपल्या पद्धतीनं खरं तर या देशातल्या युवकांना काही प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळून शरीर सौष्ठवाला त्यांनी महत्त्व दिलं, व्यायामाला त्यांनी महत्त्व दिलं.
प्रॅक्टिकल वेदांताला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे, रंजल्या गांजल्यांच्या सेवेला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यांचं जे आयुष्यभराचं काम आपल्याला माहीत असेल की खरं म्हणजे त्यांनी सांगितलं, ते असं म्हणाले की विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय झाल्याशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही. पश्चिमेने पूर्वेला विज्ञान द्यावं आणि पूर्वेनं पश्चिमेला तत्वज्ञान द्यावं आणि दोघांनी मिळून विश्व कल्याणाचं पसायदान गावं, अशा प्रकारचं विवेकानंदांचं म्हणणं होतं. आपल्याला माहिती आहे की कन्याकुमारीला त्यांचं विवेकानंद स्मारक मोठ्या दिमागात उभं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि असा हा महापुरुष, ज्याला संपूर्ण भारतभर आपण अत्यंत आदराने त्यांचा उल्लेख करतो. विवेकानंद नेहमी म्हणायचे की आम्हाला शंकराचार्याची बुद्धिमत्ता हवी आहे, भगवान बुद्धांची करुणा हवी आहे, इस्लामचा बंधुभाव हवा आहे, ख्रिश्चनांची सेवापरायणता हवी आहे, आम्हाला पूर्वेचा धर्म आणि पश्चिमेची समाज रचना हवी आहे. आणि अशा या विवेकानंदांच्या बद्दल त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता म्हणाल्या होत्या की विवेकानंदांचं जीवन संगीत हे 3 अपूर्व स्वरांचं मिलन घडलेलं आहे. भगिनी निवेदितांनी सांगितलं की विवेकानंदांच्या जीवनामध्ये 3 गोष्टींना अत्यंत महत्वाचं स्थान त्यांनी दिलं. त्यामध्ये पहिलं होतं शास्त्र, दुसरा होते गुरु आणि तिसरी होती मातृभूमी. या 3ही गोष्टी त्यांच्या जीवनातल्या खऱ्या अर्थानं प्रेरणास्त्रोत होत्या. खरं म्हणजे सर्वांशी समरस होणारे, सर्वांकडून शिकणारे आणि सर्वांना शिकविणारे विवेकानंद हे एखादेच असतात, परंतु एकामेवाद्वितीय असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांना कमी आयुष्य मिळालं, परंतु मिळालेल्या आयुष्याचं मात्र त्यांनी सोनं केलेलं आपल्याला दिसून येतो. संन्यासाने एका ठिकाणी बसून ध्यान साधना करण्याऐवजी असं फिरणं बरं दिसत नाही, असं त्यांना जेव्हा विचारलं होतं, त्यावरती ते म्हणाले, ज्याला जगासाठी काही करायचं आहे त्यानं जग जाणून घेतलं पाहिजे, आणि ज्याला जग जाणून घ्यायचं आहे त्यानं जग पाहिलं पाहिजे, आणि ज्याला जग पाहायचं आहे त्यानं जगभर फिरलं पाहिजे. मला असं वाटतं की असा हा स्वतः जगभर फिरून तिथले प्रॅक्टिकल काय काय गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचं काम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आपण आज साजरा करतो आहोत. हा साजरा करत असताना, युवक दिन म्हणून आपण साजरा करत असताना, विवेकानंदांनी युवा अवस्थेमध्ये जे खऱ्या अर्थानं अप्रतिम अद्वितीय अशा प्रकारचं काम केलं, तोच मार्गाचं अनुसरण आपल्याही युवकांनी केलं पाहिजे. व्यसनाधीनता यापासून युवकांनी बाहेर आलं पाहिजे. भूलभलं या नको ती अवास्तव स्वप्न पाहणे किंवा कुणाच्या तरी पाठीमागं लागून अतिरेकी कुठलाही अतिरेकी धर्मवाद चुकीचा आहे. कुठल्या तरी नेत्यांच्या पाठीमागं लागून मृगजळाप्रमाणे आपलं जीवन वाहवत घालणारी बरीच आज आपण युवा मंडळी पाहतो आहोत. अनेक वेळेला अति जातीय संकुचित विचार घेऊन जगणारे देखील युवक आपण पाहतो आहोत. अतिरेकी जातीवाद असेल, अतिरेकी धर्मवाद असेल, व्यसनाधीनता असेल, व्यायामापासून दूर जाणे, अभ्यासापासून दूर जाणे, ध्यानधारणेपासून दूर जाणे, आपल्या जीवनातला आपल्या समोरून जाणारा वेळ सतत जातो आहे, परंतु त्या वेळेत लक्ष न देणे, अशा काही दुर्गुण आपल्याला युवकांच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. तरीही या भारतामध्ये अनेक असे युवक आहेत की जे आपलं जीवन सत्कारणी लावतात. तर आजच्या युवक दिनाच्या आणि स्वामीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी कार्यप्रवण राहीन. मी रंजल्या गांजल्यांच्या सेवेतच ईश्वर मानीन. मी व्यसनापासून दूर राहीन. मी मृगजळाच्या पाठीमागं म्हणजे कुणाच्याही पाठीमागं लागून मृगजळासारखं जीवन जगणार नाहीये. मी अभ्यासाला महत्त्व देईन, मी योगाला महत्त्व देईन, ध्यानाला महत्त्व देईन, मी शारीरिक श्रमाला महत्त्व देईन आणि मी योगाचा आधार घेईन आणि भारतीय संस्कृतीला परोपरीनं या जगाच्या पातळीवर घेऊन जाण्याचा काम करेन. अशा प्रकारचे संकल्प सर्व युवकांनी करण्याचा हा दिवस आहे आणि तो संकल्प तुम्ही आणि मी आजच्या दिवशी करूयात. आणि असा संकल्प करणं हेच स्वामीजींना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. तर ती आदरांजली आपण या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा
आपल्या सर्वांना या जन्मोत्सवाच्या निमित्तानं करतो. पुन्हा एकदा स्वामीजींच्या विचारांना आणि प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.